जे अजित पवारांनी वक्तव्य केलं होतं त्याच्यातली किती वक्तव्य खरी ठरली? मुद्दाम नदीकाठी आपली सभा आहे. नदीकाठच्या माझ्या सगळ्या शेतकरी भावांना सांगवी, शिरोली, खांडस, कमळेश्वर, सोनगाव पर्यंत सगळा नदी काठ खराब होत गेलाय. प्रदूषित पाणी, ते पाणी खांडस गावामध्ये याच उपमुख्यमंत्र्यांनी सभासदांना आवाहन केलं, माझं पॅनल निवडून द्या. 2 महिन्याच्या आत 6 खांड्याचं स्वच्छ पाणी करून नाही दिलं नदीचं दाबा पुढच्या निवडणुकीला मतदान आमदारकीचं मागा येणार नाही. अशा प्रकारचं किती अजित पवार. मला आपल्याला विचारायचंय, राज्याचं सरकार तुमच्या ताब्यात 5 वर्ष, केंद्रात तुमचे मोदी साहेबांचे सन्मान, आम्ही त्यांचं नाव वारंवार घेता. राज्यातली सत्ता, केंद्रातली सत्ता आमच्याकडे म्हणून सांगता. माझ्या नदीकाठच्या शेतकऱ्याचं भलं करण्याचं स्वप्न तुम्ही का विसरला? का करता येत नव्हतं? इच्छाशक्ती असल्यावर 100% करता येतं. पण आम्हाला शेतकरी हा सबल करायचा नाही. त्याचं उत्पन्न अधिक वाढता कामा नये, त्याच्या उसाला अधिकचा भाव मिळता कामा नये. आणि म्हणून सारख्या गड्यासारखा माझा शेतकरी राहिला पाहिजे, त्याच्या डोक्यावर कर्जाचा बोजा राहिला पाहिजे, तरच तो माझा झेंडा घेतोय, नाहीतर तो गुरगुर केल्याशिवाय राहणार नाही. ही भीती अजितरावांना होती. आणि म्हणून माझ्या नदीकाठच्या शेतकरी भावाचं कष्टाचं दाम मिळताना 50, 70, 60 टन निघणारा शेतकऱ्याचा ऊस 20, 22, 25 टनावर आला. तुम्ही राज्याचं प्रतिनिधित्व अनेक वर्ष करताय. तालुक्याचे आमदार म्हणून 7 वेळा अर्थसंकल्प साजरा करतो म्हणतात. मग हजारो कोटी रुपये बारामतीच्या नदीमध्ये सुशोभीकरणासाठी घालवता. माझ्या निराग नदी काठच्या शेतकऱ्याची आठवण का झाली नाही? त्याच्यासाठी हजारो कोटी केंद्रात आणले होते. आताच्या निवडणुकीत काय आश्वासन दिलं? करा नीरव जोडणार, निरेचं पाणी करेत आणणार. आणि या कारखान्याला ऊस कमी पडतोय म्हणून शेतकरी राजाच्या निराय भाग बागायत करणार. रमेश पाटील जागाई शिरसाची गोष्ट 50 वर्ष आपण ऐकली. आणि आता करा नीरा जोड प्रकल्प किती वर्ष ऐकावं लागेल? तुमची माझी तर पिढी जाईल, पण पुढच्या तुमच्या मुलाबाळांची सुद्धा पिढी जाते की काय? अगदी नंतर बघा, हे तो माझ्या नदीकाठच्या शेतकऱ्याचं काम पहिल्यांदा करा ना. काय अडचण होती तुम्हाला? आमच्याकडे इथं फक्त केंद्रीय प्रदूषण मंत्री प्रल्हाद सिंग पटेल बारामतीत आले होते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आल्याच्या वेळेला योगायोगाने सांगलीमध्ये युवराज पाटलांच्याकडे मुक्काम होता. आणि सकाळी सकाळी पांडुरंगाची पूजा करून प्रल्हाद सिंग पटेलांची चर्चा आमची झाली. अण्णांनी मला बोलवून घेतलं, काका या आपण सकाळी सकाळी मंत्री महोदयांची चर्चा करू. काय म्हणतायत बघूया. राज्याचे मुख्यमंत्री प्रदूषण मुक्त नदी करणार होते. म्हणजे ते विसरले तरी आपल्याला विसरून चालणार नाही. अण्णा म्हणजे आपण विचारू त्या मंत्र्यांना. आणि योगायोगाने प्रल्हाद सिंग पटेलांना आम्ही विचारलं, साहेब आमची नदी खराब झाली, आमच्या शेतकऱ्याला पाण्यात हात घालता येत नाही, गणित त्याचं घटलंय, कारखान्याचं उत्पादन थांबलंय, आम्हाला गेटकेड आणावं लागतोय. वर्षानुवर्षाच्या शेतकऱ्यांनी त्याच्या वाढ वडिलांनी मायगावचा शेअर्स घेऊन प्रपंच चालवला. त्या शेतकरीचा प्रपंच अडचणीत आलाय. आमच्या त्या शेतकऱ्याच्या प्रपंचाला मदत करण्याचं काम तुम्हाला करावं लागेल. पांडुरंगाच्या आशीर्वादानं
बजरंगबलीच्या ताकदीनं प्रल्हाद सिंग पटेलांना सांगितलं की हे खातं माझं आहे, आम्ही गंगा स्वच्छ करतोय, करा निरा स्वच्छ करायला आम्हाला अवघड काय नाहीये, आम्ही तुमची निरा स्वच्छ करून देतो. पुढच्या वेळेला येताना म्हणजे मी टीम पाठवतो. मी येण्यापूर्वी मुंबईची टीम आली, दिल्लीची टीम आली. नदीचं पाणी स्वच्छ करण्यासाठीचा आमचा असलेला माणूस पूर्णत्वाला नेण्याचं काम करायचंय. आणि अशा वेळेला अहो तुम्ही केलं नाही, आम्ही करायला गेलो, दुःख वाटायचं कारण काय? आपल्या काळात झालं नाही आणि चुकून जाई अण्णा काकाच्या काळात केंद्रीय मंत्र्यांनी ही नदी स्वच्छ करून दिली. पोटात गोळा आला का? मी दिलेलं आश्वासन मी पूर्ण करू शकत नाही. ते आश्वासन शेतकऱ्यांच्यासाठी तळमळ असलेले अण्णा करताय म्हटलं तर त्यांना खंत वाटू लागली. आणि नदीचं पाणी, कॅनलचं पाणी त्याच्यात सोडलं. अधिकारी बघायला आल्यानंतर तुम्हाला सगळे साक्षीदार आहात तुम्ही, तर आपल्या कॅनलच्या विहिरीचं कॅनलचं पाणी एक पुढलं का तर नदीचं पाणी धुवून लावायचं होतं. आणि हे काम ह्या सत्ताधीशांनी केले. त्यांनी त्यांच्या मनाला विचारावं हे खरं का खोटं? मी पांडुरंगाच्या साक्षीनं सांगतो हे खरंय. आणि म्हणून शेतकरी भावांनो, किती दिवस पुण्यात भूत थापांना आपण बळी पडायचं? माळेगाव कारखान्याची आर्थिक अवस्था काय होते आमचे सहकारी जिबे अण्णांनी सांगितलं. संचालक मंडळामध्ये अनेक पत्रे आम्ही देतो, विरोध नोंदवा, कधी कधी नोंदवत बी नाही. आणि अशा पद्धतीचं कामकाज गेल्या वेळा 2800 रुपये दिले. आम्ही दोघांना लेखी पत्र दिला, माळेगाव कारखान्याला 3100 रुपये दिला पाहिजे बा, पहिला ऍडव्हान्स नाही म्हणजे अडचण आहे. माझ्या नाना म्हणजे हंगाम बंद होताना देतो. नाना 3150 नको, हंगाम म्हणताना आता 3100 द्या. गणित विचारलं त्यांना संचालक मंडळाला, 2831 द्यायचे, 300 रुपये अधिक द्यायचे. बँकेचं कर्ज काढलं त्याचं व्याज करा, गणित करा, दाखवा हिशोब आम्हाला किती व्याजाला पैसे जातात. आणि दुसऱ्या बाजूला माळेगाव कारखान्याचं गाळप, जवळचा ऊस मिळून खंडच्या नदी काठचा ऊस मिळून किती गाळप वाढेल? 1.5-2 लाख टनाचं गाळप वाढलं तर त्याच्यापासून मिळणारी साखर, त्याच्यापासून मिळणारं मॉलेशन, त्याच्यापासून होणारं कोजनरेशनचं युनिट, त्याच्यापासून होणारं इथेनॉल, याच्यातून मिळणारे पैसे किती होत आहेत? साखरेचे बाजार भाव 3800 रुपयावर गेलेले. आणि म्हणून 3800 रुपयाने मिळणारी साखर जे निर्माण करणार असं आपण, तुम्ही अकाउंटंट एवढी सगळे बसा आणि आम्हाला हिशोब दाखवा. खर्च एका बाजूला, जमा एका बाजूला, आणि त्याच्यातलं कोणतं हिताचं आहे, संस्थेच्या हिताचा निर्णय घ्या. दादा तुम्ही नेहमी जनरल मीटिंग मध्ये आकडे सांगता. आपल्याकडे बरेच आकडे पात्र झाले. त्यांनी बरेच काही सांगितलं सभागृहात, व्यासपीठावर जनरल मीटिंगला, त्या सगळ्यांना सांगितलं मी मीटिंग मध्ये. चेअरमन साहेब आमची विनंती तुम्हाला, अहिताचं असेल आम्ही विरोधक म्हणून मानतोय, संस्थेच्या हिताचंच मानणार, संस्थेच्या हिताचं काही सांगणार नाही. जर असं असेल तर तुम्ही का हे करत नाही? दिले ना पैसे 3100, कुठला दिले? पीडीसीसी बँकेचं 28 कोटीचं कर्ज काढून दिले. आता 200 रुपये तुम्हाला द्यायचे, कुठनं देताय? डीसीसी बँकेचं कर्ज काढून देताय. मित्रांनो,
कर्जाचे आकडे किती झाले होणाऱ्या पुढच्या कोंबडी बैठकामध्ये आम्ही सांगणार आहे. अण्णांचा मार्गदर्शन आपल्याला ऐकायचंय. पण राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना माझं आव्हान आहे, आपण येतात तुमच्या उमेदवारीचं मी स्वागत करतो. कारण 15-16 साली बेकायदेशीरपणे माझ्या नानाला माळेगाव कारखान्याचं संचालक मंडळात घ्या. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा प्रतिनिधी म्हणून आपण आग्रह केला होता. न प्रतिनिधी घेतला माळेगावला कर्ज देणार नाही अशा प्रकारची आपली वल्गना बारामतीच्या व्यासपीठावर झाली होती. आणि ते आम्ही धोकावून लावून सांगितलं, घेतलेलं कर्ज याच बँकेचं घेणार, शेतकऱ्याच्या जिल्हा बँकेचं घेणार. हा प्रतिनिधी बेकायदेशीर तुम्ही आम्हाला घ्यायला सांगत असाल तर कायदा दुरुस्ती करा. संसदेने घटना दुरुस्ती तुम्ही बदलली, तुम्ही त्याच्या बँकेचा प्रतिनिधी रद्द केला, तुम्ही कायदा दुरुस्त करा. अजितराव मदन नानाला काय पाठवता, तुम्ही संचालक मंडळात या असं आवाहन 15-16 साली केलं होतं. पांडुरंगाच्या कृपेने ते 25 साली पूर्ण होईल. अजितराव गोवर्गात माळेगाव कारखान्याच्या संचालक मंडळात येतील आणि तुमच्या बरोबर मला काम करण्याची संधी मिळेल. मित्रांनो, त्यांना माझं आव्हान आहे, या काय तुम्हाला वाच ठेवायचे ठेवा. आमचा सभासद या वेळेला 21 पैकी 20 जागा निवडून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. हा विश्वास मला या निमित्तानं आपल्याला सांगायचा आहे. करायचे ना, आपला प्रपंच वाचवायचा ना, का नाही वाचवायचा? आवाज मोठा येईना.